थांबा. वृषभ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ स्किप करायची चूक अजिबात करू नका. कारण ज्योतिष संकेतानुसार तुमच्या आयुष्यात असा काळ येऊ शकतो जिथे तुमच्या जवळची माणसं कोण आहेत आणि कोण फक्त तुमचा फायदा घेत आहे हे अचानक समोर येईल. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे तुमच्या आयुष्यातील ती एक स्त्रीचं तुमच्या कठीण काळात खंबीरपणे उभं राहू शकते. फक्त प्रश्न असा आहे, ती नेमकी कोण आहे? कोण तुमच्यापासून दूर जाणार आहे? पैशाबाबत कोणती मोठी बातमी येऊ शकते? तुमच्यापासून लपलेलं कोणतं गुपित उघडं होऊ शकतं? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आज ज्याच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवता त्याच व्यक्तीबद्दल तुम्हाला सर्वात मोठं सत्य समजू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुला त्या स्त्रीचा ओळख पटवणार सर्वात महत्त्वाचा संकेत सांगणार आहे. नमस्कार, मी काजल. स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा. वृषभ राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता खरी गोष्ट इथून सुरू होते. कारण आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते फक्त एक संकेत होता, पण आता आपण त्या 305 वर्षानंतरचं विशेष योग संकेताबद्दल प्रवेश करणार आहोत. असा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात वारंवार येत नाही अशी ज्योतिषीय मान्यता आहे. आणि या काळात तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल बाहेरून नाही तर तुमच्या आजूबाजूच्या माणसामधून सुरू होऊ शकतो. हो, तुम्ही ज्या व्यक्तीवर वर्षानुवर्ष विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी तुम्ही अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या, कदाचित त्याच व्यक्तीबद्दल तुम्हाला एखादं नवीन सत्य समजू शकतं. पण घाबरू नका, कारण हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही तर तुम्हाला एका व्यक्तीपासून वाचवण्यासाठी समोर येऊ शकतं. पहिला संकेत, अचानक येणारा फोन. वृषभ राशीच्या जातकांनो, पहिला संकेत अतिशय साधा असेल पण त्या परिणाम मोठा असू शकतो. अचानक एखाद्या व्यक्तीचा फोन येणे, अचानक एखाद्या जुन्या संदेश मिळणे किंवा अनेक दिवस संपर्कात नसलेली व्यक्ती पुन्हा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. हा पहिला संकेत मानला जाऊ शकतो. तुम्हाला सुरुवातीला वाटेल, अरे एवढ्या दिवसांनी हाही अचानक का बोलत आहे? याचं प्रश्न उत्तर पुढच्या घटनेमध्ये लपलेलं असू शकतं का? कदाचित त्या व्यक्तीकडे तुमच्यासाठी एखादी बातमी असेल, कदाचित एखादं जुनं काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग असेल, किंवा कदाचित त्या व्यक्तीमुळे तुम्हाला कोणाचा खरा चेहरा समजू शकतो. म्हणूनच असा फोन किंवा संदेश आला तर लगे भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. पहिलं काम ऐका, दुसरं काम निरीक्षण करा आणि तिसरं काम मनाचा निर्णय घ्या. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात एक स्त्री अशी असू शकते जी या संपूर्ण बदलामागे महत्त्वाची भूमिका बजावेल. ती स्त्री कदाचित तुमच्या अगदी जवळची असेल, पण गंमत अशी आहे की तुम्हाला तिची खरी किंमत अजून पूर्णपणे समजलेली नसेल. ती तुमच्यावर रागवते, तुमच्या चुका दाखवते, कधी कधी तुम्हाला कठोर शब्दही बोलते, पण तिच्या मनात तुमच्यासाठी वाईट नसतं. कारण जगातील अनेक लोक तुम्हाला खुश करण्यासाठी खोटं बोलतील, पण ही स्त्री तुम्हाला वाचवण्यासाठी खरं बोलू शकते. आणि वृषभ राशीच्या जातकांनो, याच व्यक्तीचा एक निर्णय किंवा एक सल्ला तुमच्या पुढच्या काळात अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कदाचित दुसरा संकेत, अचानक एक गोष्ट समोर येईल. आता दुसरा संकेत, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर किंवा परिस्थितीवर मनापासून विश्वास ठेवला असेल, पण अचानक एखादी छोटीशी गोष्ट समोर येईल. एखादं वाक्य, एखादं फोन, एखादं बदललेलं वागणं किंवा एखाद्याकडून मिळालेली माहिती, आणि तुम्हाला मनात प्रश्न पडेल, आपण इतके दिवस याच्यावर विश्वास कसा ठेवला? पण त्या क्षणी भावनेच्या भरात मोठा निर्णय होऊ द्या. कारण प्रत्येक गोष्ट दिसते तशी असते असं नाही. सत्य समजून घ्या, पुरावा पहा आणि मगच पुढचं पाऊल उचला. काही दिवसापासून एखाद्या गोष्टीचा ताण असेल, एखादं काम अडकलेलं असेल, एखाद्या व्यक्तीमुळे मन अस्तव्यस्त असेल, तर अचानक परिस्थिती हलकी होऊ शकते. एखादं उत्तर मिळेल, एखादा निर्णय स्पष्ट होईल, किंवा तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दलचं संभ्रम दूर होईल. आणि त्या क्षणात तुम्हाला जाणवेल, आता मला कोणावर विश्वास ठेवायचा हे समजलं की हीच काळ रात्र खरी ताकद आहे. पैसा मिळवण्यापेक्षा, मोठी संधी मिळवण्यापेक्षा योग्य व्यक्ती ओळखण्याची क्षमता मिळणं ही मोठी गोष्ट आहे. ती स्त्री नेमकी कोण आहे? आई, पत्नी, बहीण, मैत्रीण, की तुमच्या आयुष्यातील एखादी अशी व्यक्ती जी आज शांतपणे तुमच्याकडे पाहत आहे? याचं उत्तर प्रत्येक वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी वेगळं असू शकतं. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जी व्यक्ती तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत होती ती तुमची किंमत तुमच्या चांगल्या काळात विसरू नका. कारण पैसा परत येतो, संधी परत येते, पण मनापासून साथ देणारी माणसं
प्रत्येक वेळे परत येत नाही आणि म्हणूनच वृषभ राशीच्या जातकांनो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तुमच्या आयुष्यातील त्या व्यक्तीचा सर्वात मोठा संकेत कोणता असू शकतो आणि कोणत्या माणसापासून तुम्ही सावध राहायला हवं, कारण पुढचा संकेत फक्त एक संधी घटेल नाही तर तुमच्यासाठी एक मोठा इशारा देखील असू शकतो. वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण अशा मुद्द्यावर आलो आहोत जे तुमच्या मनाला थेट स्पर्श करणार आहे, कारण प्रश्न एकच आहे, तुमच्या आयुष्यातील ती एक स्त्री नेमकी कोण आहे आणि त्याहून मोठा प्रश्न, तीच तुमची खरी साथ देणारी व्यक्ती आहे की तुमची कसं ओळखायचं हे समजून घेण्यासाठी पुढचे काही मिनिट खूप महत्त्वाचे आहे. तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री असेल जी तुम्ही चुकीचे निर्णय घेत असताना तुम्हाला थांबवते, जी तुम्हाला खुश करण्यासाठी खोटं बोलणार नाही. तुम्ही चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला असेल तर ती तुम्हाला सावध करू शकते. कदाचित तिने शब्द त्या क्षणी तुम्हाला आवडणार नाही, कदाचित तुम्हाला जिच्यावर रागही येईल, पण नंतर एखाद्या प्रसंगात तुम्हाला जाणवेल तिने मला आधीच सावध केले होते. हे संकेत दुर्लक्ष करू नका, कारण खरी साथ म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला माताला होणार देणार नाही. कधी कधी खरी साथ म्हणजे तुम्ही चुकीच्या दिशेला जात असताना तुम्हाला थांबवणं. तुमचं यश तुमच्यावर तुमच्या भोवती अनेक लोक जमा होऊ शकतात, तुमचं कौतुकासाठी, तुमच्या सोबत फोटो काढण्यासाठी, तुमच्या यशाचा भाग बनण्यासाठी, पण खरी व्यक्ती कोण ती तुमच्या संघर्षाच्या काळात ओळखून येते. जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो, जेव्हा काम अडकलेलं असतं, जेव्हा तुमची मानसिक दृष्टी खचलेली असते, तेव्हा ती व्यक्ती म्हणते काळजी करू नको, मी आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी विशेष असू शकते आणि वृषभ राशीच्या जातकांना तुम्ही अशी व्यक्ती आयुष्यभर अनुभवली असेल तर तिची किंमत कमी समजू नका. वृषभ राशीच्या जातकांना तुम्ही तुमच्या मनात प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला सांगत नाही, पण एखादी व्यक्तीसोबत तुम्ही मन मोकळं करता, तुमची समस्या सांगता, तुमची भीती सांगता आणि तुमच्या योजना सांगता आणि ती व्यक्ती तुमच्या गोष्टी इतरांसमोर घेऊन जात नाही, तुमच्या मागं तुमची चर्चा करत नाही, तुमच्या कामामध्ये फायदा घेत नाही. तीच ही खरी ओळख आहे, कारण विश्वास हा शब्द सिद्ध होत नाही, ती वेळ आल्यावर सिद्ध होतं. पण इथे एक उलटा संकेत आहे. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अचानक खूप जवळ येण्याचा प्रयत्न करते, खूप गोड बोलते, खूप कौतुक करते, तुमच्या प्रत्येक गोष्टीला होकार देते आणि सतत तुमच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करते, कारण तुम्ही कुठे जाणार, काय करणार, किती पैसे आहे, कोणासोबत काय करता, तुमची पुढची योजना काय आहे, असे प्रश्न वारंवार विचारले जात असतात तर थोडं सावध राहा. याचा अर्थ ती व्यक्ती वाईट आहे असं निश्चित नाही, तर तुमची वैयक्तिक माहिती प्रत्येकासोबत शेअर करण्याची गरज नाही. तुमची योजना आधी पूर्ण करा, नंतर जगाला सांगा. या वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात एखादी छोटी घटना तुमच्या डोक्यासमोर एखादी व्यक्तीचा खरा स्वभाव आणू शकतो. एखाद्या पैशाच्या व्यवहारातून, एखाद्या कौटुंबिक प्रसंगातून, एखादा गैरसमज किंवा अगदी साध्या संभाषणातून, आणि मग तुम्हाला जाणवेल मी ज्या व्यक्तीला चांगलं इतकं समजत होतो अशी असू शकते. पण लक्षात ठेवा, रागाच्या भरात नातं तोडण्याआधी पूर्ण सत्य समजून घ्या, कारण कधी कधी गैरसमज मोठे वाढवतात. या संपूर्ण परिस्थितीत तुमच्या बाजूने शांतपणे उभे राहणारी ही व्यक्ती हीच सर्वात महत्त्वाची ठरू शकते. ती तुम्हाला बदला घेण्यास सांगणार नाही, तुम्हाला चुकीच्या मार्गावर ढकलणार नाही, उलट कदाचित म्हणेल शांत राहा, आधी पूर्ण सत्य समजून घ्या, आणि तीच एक वाक्य तुम्हाला मोठी चूक करण्यापासून वाचवू शकल. म्हणूनच या स्त्रीचा संकेत फक्त प्रेमाशी जोडू नका. ती आई असू शकते, बहीण असू शकते, पत्नी असू शकते, मैत्रीण देखील असू शकते, किंवा तुमच्या आयुष्यातील एखादी विश्वासू व्यक्ती असू शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला दोन गोष्टी शिकायला मिळू शकतात. पहिली, कोणावर विश्वास ठेवायचा, दुसरी, कोणापासून अंतर ठेवायचं, आणि तिसरी, दोन्ही उत्तर कोणाला लोकांच्या शब्दावरून नाही तर त्याच्या कृतीतून मिळते. म्हणूनच पुढच्या काळात कोणीतरी तुमच्यापासून दूर गेलं तर लगेच दुःखी होऊ नका. कदाचित ती व्यक्ती दूर जाणंही तुमच्यासाठी चांगलं असेल, आणि कोणीतरी तुमच्या आयुष्यात शांतपणे टिकून राहणं तर त्याची किंमत ओळखा, कारण कधी कधी देव आपल्याला मोठी संधी संपत्ती देत नाही, तो आपल्याला योग्य माणूस देतो, आणि तो योग्य माणूस पुढे आपलं आयुष्य बदलण्याचं कारण बनतो. पण वृषभ राशीच्या अजून एक गोष्ट बाकी आहे, कारण पुढे आपण पाहणार आहोत तुमच्या पैशाच्या आणि कामाच्या संबंधित कोणता अचानक बदल होऊ शकतो, कोणत्या जुनी संधी पुणे तुमच्या दारात येऊ शकतं, आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला कोणत्या खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची ओळख कशी पटू शकते. म्हणून पुढचा भाग अजिबात चुकू नका, कारण खरी उलटफेरीची सुरुवात आता होणार आहे.
वृषभ राशीच्या जातकांनो, आता या भविष्याचा सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो. आतापर्यंत आपण पाहिलं की तुमच्या आयुष्यातील माणसाचे खरे चेहरे कसे समोर येऊ शकतात, पण आता प्रश्न आहे तुमचा पैसा, काम, भविष्य काय होणार. कारण या काळात तुमच्यासमोर अशी एक संधी येऊ शकते जिची तुम्ही कदाचित अनेक दिवसापासून वाट पाहत असाल. आणि मग गंमत म्हणजे ती संधी अगदी नवीन ठिकाणाहून येईल असं नाही. कदाचित तुमच्या भूतकाळाशी संबंधित एखाद्या व्यक्तीमार्फत ती पुन्हा तुमच्या समोर येऊ शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचं एखादं काम अनेक दिवसापासून अडकलेलं असेल, एखादं पेमेंट थांबलेलं असेल, एखाद्या व्यक्तीकडून उत्तर मिळत नसेल किंवा एखादी संधी हातातून निघून गेल्यासारखी वाटत असेल, तर अचानक त्याच विषयावर हालचाल सुरू होऊ शकते. फोन येऊ शकतो, मेसेज येऊ शकतो, कोणीतरी पुन्हा संपर्क करू शकतं आणि तुम्हाला वाटेल हे तर संपलं होतं, पुन्हा कसं सुरू होईल. या क्षणी घाई करू नका, कारण तुमच्यासाठी संधी महत्त्वाची आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे संधी खरी आहे का ते तपासणं. काही वृषभ राशीच्या जातकांसाठी एखाद्या आर्थिक विषयावर स्पष्टता येऊ शकते. जुने पैसे, थकलेले पेमेंट, कामाचा मोबदला किंवा एखाद्या व्यवहाराचा निर्णय यापैकी एखाद्या गोष्टीबद्दल बातमी मिळू शकते. पण इथे एक मोठी चूक करू नका. पैशाच्या बाबत आली म्हणून लगे मोठा खर्च करू नका, कारण पैसा हातात येण्यापूर्वी तो खर्च करण्याची सवय अनेकांना समस्या निर्माण करणे. हे आपले पैसे सुरक्षित करा, नंतर गरजेचा खर्च करा आणि मगच पुढचा निर्णय घ्या. वृषभ राशीच्या जातकांनो, तुम्ही शांतपणे पुढे जात असाल तर काही लोकांना ते सहन होत नाही. तुम्ही काही नवीन सुरू केलं, तुमचं काम चांगलं चाललं, तुमचं उत्पन्न वाढलं किंवा तुमचं नाव कमी होऊ लागलं, तर एखादी व्यक्ती तुमचं कौतुक करण्याऐवजी तुमच्या कमतरता शोधू शकते. ते थेट विरोध करणार नाही, पण तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करू शकतात. ते तुमच्याकडून होणार नाही, ते खूप मोठं स्वप्न आहे, यातून काय मिळणार, अशा वाक्याकडे लक्ष द्या. प्रत्येक सल्ला चुकीचा नसतो, पण जो माणूस सतत तुमचा आत्मविश्वास तोडतो त्याचं मन तुमच्या आयुष्यात निर्णय बनू शकतं. आता सर्वात महत्त्वाचा भाग. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्यापासून एखादी गोष्ट लपवली गेली असेल तर त्याबद्दल काही संकेत समोर येऊ शकतात. कदाचित कोणीतरी तुमच्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असेल, कदाचित तुमच्या कामाबद्दल चुकीची माहिती पसरवत असेल किंवा कदाचित एखाद्या नात्यात तुम्हाला पूर्ण सत्य सांगितलं गेलं असेल आणि ते सत्य तुमच्यासमोर अचानक येऊ शकतं. पण लक्षात ठेवा, सत्य समोर आलं की बदला घेण्याची गरज नसते. कधी कधी शांतपणे त्या व्यक्तीपासून अंतर ठेवणे ही सर्वात मोठं उत्तर असतं. तुम्हाला आधीपासून सांगितलं होतं, तुमच्या आयुष्यात एक स्त्री या संपूर्ण बदलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. आता तिचा आणखीन एक संकेत समोर येतो. ती कदाचित तुम्हाला एक 7 वाक्य सांगेल. घाई करू नका आणि हे वाक्य साधं वाटेल, पण कदाचित त्याच निर्णयामध्ये तुमच्यासाठी मोठा धोका लपलेला असेल, म्हणून तिचा सल्ला ऐका. पण अंतिम निर्णय घेताना स्वतःची बुद्धी, परिस्थिती आणि वास्तव तपासा. वृषभ राशीच्या जातकांनो, पुढच्या काळात एखादी जुनी व्यक्ती पुन्हा तुमच्या संपर्कात येऊ शकते. कदाचित ती पूर्वी तुमच्यापासून दूर गेली असेल, कदाचित तुमचा गैरसमज झाला असेल किंवा एखाद्या कारणामुळे बोलणं बंद झालं असेल, तर आता परिस्थिती बदललेली असू शकते. ती व्यक्ती पुन्हा संपर्क साधेल आणि तुम्हाला जुन्या आठवणी करून देईल. पण इथे प्रश्न स्वतःला विचारा, ही व्यक्ती परत आली आहे कारण तिला माझी किंमत समजली आहे की तिला माझी गरज आहे. या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी खूप स्पष्ट करून आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात बदल सुरू झाला त्याला घाबरू नका. काही लोक दूर जातील, काही नवीन लोक जवळ येतील, काही जुनी कामं पुन्हा सुरू होतील, काही गुपित समोर येतील आणि या सगळ्यात तुमच्या आयुष्यात खरी व्यक्ती अधिक स्पष्टता ओळखून शकते. म्हणून कोणी दूर गेलं म्हणून स्वतः दोष देऊ नका आणि कोणी जवळ आलं म्हणून लगे त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. वेळेला काम करू द्या, कारण वेळ माणसाचा खरा चेहरा दाखवते. आणि वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्यासाठी आता सर्वात मोठी परीक्षा पैसा नाही, सर्वात मोठी परीक्षा योग्य माणूस ओळखा. पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत तुमच्या नात्यामध्ये कोणता मोठा बदल होऊ शकतो, कोणी तुमचे पुढचं आयुष्यात काय येऊ शकतं आणि ती एक स्त्री शेवटी तुमच्यासाठी कोणता मोठा निर्णय घेऊ शकते. वृषभ राशीच्या जातकांनो, आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे मनाशी जोडलेल्या नात्यामध्ये मोठा बदल जाणू शकतो. आतापर्यंत आपण पैसा, काम, गुपित, तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल बोललो, पण आता प्रश्न आहे तुमच्या मनात त्याच्यासाठी भावना आहे त्या व्यक्ती पुढे काय आहे. कारण या काळात एखादं नातं अधिक मजबूत होऊ शकतं तर एखादं नातं कायमचं मागेही पडू शकतं आणि या संपूर्ण बदलात पुन्हा एकदा तीच व्यक्ती महत्त्वाची ठरू शकते. ती एक स्त्री
वृषभ राशीच्या जातकांनो, अचानक एक जुनी व्यक्ती आठवणीत येऊ शकते. तिचा चेहरा आठवेल, जुने संभाषण आठवेल, एखादी जुनी घटना आठवेल आणि मनात प्रश्न निर्माण होईल, आपण त्या व्यक्तीपासून खरं पुढे आलो आहोत का? दुसरा संकेत, फक्त मला तुझी आठवण आली की एक वाक्य, जुना विश्वास परत ठेवू नका. कृत्य बघा, वेळ बघा, मग निर्णय घ्या. तुला खरंच या नात्यात आनंद मिळतो का? आणि हे वाक्य तुमच्या मनात खूप दिवसापासून दडलेलं सत्य बाहेर आणू शकतं. कधी कधी स्वतःचा सन्मान वाचवण्यासाठी अंतर आवश्यक असतं. सर्वात मोठा ही ते परीक्षा आहे. भावनेचा निर्णय घ्यायची बुद्धी. समोरची व्यक्ती तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करू शकते. या व्यक्तीने माझ्यासाठी प्रत्यक्षात काय केलं आहे? तुमच्या आयुष्यात खरी व्यक्ती तुम्हाला कधी स्वतःहून दूर करणार नाही मंडळी. कारण वृषभ राशीच्या जातकांनो, आता या शेवटचा प्रश्न बाकी आहे. जर तुमच्या आयुष्यात काही लोक दूर गेले तर, एखादं गुपित समोर आलं तर, त्यानंतर पुढची मोठी घटना कोणती असेल? चला तर मंडळी, आपण शेवटच्या भागात बघू. वृषभ राशीच्या जातकांनो, आता या संपूर्ण भविष्यवाणीमध्ये शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा संदेश तुमच्यासाठी. तुमच्या आयुष्यातील खरी साथ देणारी व्यक्ती कोण आहे तुम्हाला अधिक स्पष्टपणे जाणवू शकतं. ती स्त्री कोण आहे? प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं असू शकतं. ती आई असू शकते, बहीण असू शकते, पत्नी असू शकते, मैत्रीण असू शकते. म्हणून आज अशा व्यक्तीपासून किंमत ओळखा, कारण तुमच्या आयुष्यात हजारो लोक येतील, पण तुमच्या वाईट काळात तुमचा हात धरून उभं राहणारं फक्त कमी असतात. त्या व्यक्तीला कधीही विसरू नका. पुढचा काळ तुमच्यासाठी फक्त नशीब बदलण्याचा नाही, तर माणसं ओळखण्याचा काळ आहे. तुमच्या आयुष्यात जे खरं आहे ते टिकेल, ते खोटं आहे ते हळूहळू दूर जाईल. जे अडकलेले आहे त्यांना पुन्हा हालचाल मिळण्याची शक्यता आहे. म्हणून घाबरू नका, घाई करू नका, कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास कधीही सोडू नका. शेवटचा शब्द, जर तुम्ही वृषभ राशीचे असाल आणि तुमच्या आयुष्यात अशी एखादी स्त्री असेल ती तुमच्या प्रत्येक कठीण प्रसंगी तुमच्या बाजूने उभं राहिली आहे, तर मनापासून तिच्यासाठी एखादा धन्यवाद म्हणा आणि कमेंटमध्ये माझ्या आयुष्यातील खरी व्यक्ती माझ्यासोबत आहे. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या वृषभ राशीच्या मित्राला किंवा मैत्रिणीला नक्की शेअर करा. भावांना, बहिणींना, सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. देव तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं सदैव भले करो. जय महादेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. वृषभ राशीच्या जातकांनो, सर्व लोकांना मनापासून शुभेच्छा. तर मंडळी, मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच अचूक राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. आणि मंडळी, असेच न्यू अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला जोडून राहायचं आहे. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. उदूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.